राज्यसभेमध्ये हो नक्की करणार. सामनाच्या अग्रलेख मध्ये तुम्ही म्हटले लई वंगाळ राजकारण. हो लई वंगाळच आहे, हा दादांचा शब्द आहे. लई वंगाळ राजकारण झालंय हे अजित दादानीच गेल्या 10 दिवसापूर्वी काय एका भाषणात त्यांचं ऐकलं की राजकारण लई वंगाळ झालंय, कंटाळा आला. वारंवार दादा अशा प्रकारचे वक्तव्य का करत होते, त्याला कसला कंटाळा आला? ते लोकांना सल्ले देत होते राजकारण वंगाळ आहे, म्हणजे काहीतरी पडद्यामागे घडत होतं, घडण्याची प्रक्रिया सुरू होती. चलिए बोलिए. शरद पवार आज बाहेर पडतायत सार्वजनिक. चांगली गोष्ट आहे. त्या राज्याच्या आता उपमुख्यमंत्री आहेत, दुःख विसरून त्यांनी शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची. त्याच्यामुळे त्यांना आता बाहेर पडावं लागेल. त्यांना कर्तव्याची भान असल्यामुळे त्या आता कर्तव्य पथावर आहेत. सर तमिळांविरोधात बोललात तर मुंबईत लाखोंची रॅली काढू असं तमिळ सेल्वम आमदार जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. एक प्रकारे हा मुंबईमध्ये खास करून तुम्हाला इशारा दिला असं म्हणायचं. आम्हाला कशाला तुम्ही आम्हाला का म्हणताय? नाही, महाराष्ट्राला नाही हा इशारा? हा इशारा 11 कोटी मराठी माणसांना नाहीये का? हा इशारा देवेंद्र फडणवीसना नाही? हा इशारा भाजपमधल्या मराठी लोकांना नाही? हा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस सुनीत्रा पवारांच्या नेतृत्वाखालच्या मराठी माणसांना नाही का? आम्हाला काय म्हणताय तुम्ही? हा काढा ना मोर्चा, काढा. तुम्हाला संघर्ष करायचा आहे का? तुम्हाला इथे भांडणं लावायचे आहेत का मुंबईत? हे बघा, ते जे कोणी तामिळ सेल्वन आहेत त्याने एक समजून घेतलं पाहिजे की त्यांचा तामिळमधला एक नेता इथे आलाय आणि त्याने महाराष्ट्राविरुद्ध वक्तव्य केलंय म्हणून आम्ही चिडलेलो आहोत. आम्ही तामिळ जनतेविरुद्ध भूमिका कुठलीच घेतलेली नाहीये. आम्ही उलट या माणसानं तो जो कोणी नेता आला होता तिकडून त्याचे कान उपटायला पाहिजे होते. ही दादागिरी कसली चालली आहे तुमची? देवेंद्र फडणवीसने दादागिरी मान्य आहे का महाराष्ट्राच्या विरुद्ध? तुमचा आमदार आहे भाजपचा, तो तुमचा माणूस इकडे येतो आणि महाराष्ट्राला मराठी माणसाला मुंबईत तुमची नाही सांगतो आणि याचं समर्थन हा तामिळ आमदार करतोय का? याला भाजपनं काढून टाकलं पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्र प्रेमी असाल तर पक्षातून. याला पुढली उमेदवारी देता कामा नये. जनतेने रस्ता उतरला पाहिजे. मुंबईत तसं काय होईल यांच्या विरोधामध्ये पाहू ना मुंबईला गेल्यावरती पाहू. जिमखान्याची जागा जैन समाजाला देण्यात येते, त्याच्यासाठी आम्ही गिरगावच्या नेतृत्वाखाली आज एक मोर्चा आहे. हे आंदोलन सुरू आहे. खरं म्हणजे त्या मोर्चाला मीही जाणार होतो पण मी इथे आहे. पण पुढल्या आंदोलनामध्ये